जिथे कधी हिरवे डोंगर श्वास घेत होते तिथे आज जखमा उघड्या पडल्या आहेत. आपल्या लोभासाठी आपणच निसर्गाचं हृदयच खोदून काढत आहोत. झाडं, पाणी, पक्षी सगळं शांतपणे संपत चाललंय. आता तरी जागे होऊया, नाहीतर उद्या पृथ्वीच रडताना दिसेल. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे हे फक्त भाषणापुरतंच आहे. मी या नेत्यांना, इथल्या लोकांना एकच ओरडून ओरडून सांगतोय, ही निसर्गाची देणगी पुन्हा तयार होणार नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. तुम्ही निसर्गप्रेमी आहात, हा व्हिडिओ एकदा पहा आणि सर्वांपर्यंत शेअर करा. नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. आज मी अशा ठिकाणी आलो आहे जिथं आपण पृथ्वीला अशा प्रकारे पोखरतोय. पण हे सगळं जे काय चाललं आहे ना, हे तुमच्यासाठीच आहे, सामान्य लोकांसाठी. आपण जे म्हणतो ना की रस्त्यात खड्डे पडले, ते रस्ते बनवण्यासाठी हे असे डोंगर पोखरावे लागतात. मी इथं आलो आहे, मी स्वतः आश्चर्यचकित आहे की ही जागा किती भयंकर पद्धतीने पोखरली आहे. किती भयंकर म्हणजे एखाद्या माणसाच्या पोटात जसं हात घालून आपण त्याच्या आतडी बाहेर काढतो ना, तशा पद्धतीचं हे सगळं काम आहे. मी इथं भीती वाटते उभे राहायला, पण पूर्ण ब्लास्ट वगैरे केले जात आहेत आणि भयंकर पद्धतीनं पृथ्वीला कसं आपण पोखरतोय, तिच्या पोटातल्या आतडी काढतोय, अशा पद्धतीचा हा सीन आहे. आणि खरोखर माझ्या अंगावरती काटा येतो या सगळ्या गोष्टी पाहताना. ही एवढी मोठी खाण आहे नवी मुंबईच्या 3ऱ्या मुंबईच्या लगत, जिथं कर्नाळा अभयारण्य जवळ आहे. आणि अशा प्रकारे हे डोंगर पोखरले जातात. मित्रांनो, विचार करा, आपण नक्की काय करतोय. आता हे होतं आहे आपल्या सामान्य लोकांसाठीच, पण ही जी काही गोष्ट आहे, हे जे आपण दगड इथनं काढतोय, सगळ्या गोष्टी खोदतोय, त्या बाहेर काढतोय, ह्या रिसायकल नाही आहेत. एकदा रस्त्यासाठी इथला वापरलेला दगड आहे, जो खडक आहे, जो काही क्रश आहे, तो पुन्हा वापरण्यात येत नाही आहे. त्याच्यासाठी पुन्हा जेव्हा रस्ता बांधायची वेळ येईल ना, तेव्हा हे पुन्हा खोदायला लागतंय, हे अजून खाली खोदायला लागतंय, पुन्हा एखादा नवीन डोंगर शोधावा लागतोय. हे रिसायकल गोष्ट नाही आहे जी आपण ही करतोय किंवा हा दगड खडक काढला जातोय. त्याच्यामुळं हे जे काही दिसतंय ना, किंवा हे जे काही खोदलं जातं आहे, हे वारंवार असंच खोदलं जाणार आहे. हे कुठं थांबणार नाही आहे. तुम्ही जर इथं कधी आलात आजूबाजूला या एरियामध्ये, आणि तुम्ही जेव्हा अचानकपणे जर इथं गुप्तपणे येऊन कधी बघितलं ना ही प्रक्रिया, म्हणजे वाईट इतकं वाटतंय, पण एकीकडे असं वाटतंय की हे आपल्या सामान्य लोकांसाठी आहे. इथलं तुमचं जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं जातं आहे ना, ते या पृथ्वीतल्या पोटामध्ये तिच्या हात घालून ही आतडी काढली जात आहेत आणि ती मग तुमच्यासाठी वापरली जात आहेत, असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. हे जे काही खोदलंय, एकदा फक्त विचार करा, डोळे झाकून विचार करा, स्वतःच्या मनाला विचारा की हे नक्की काय, कोणासाठी, कशासाठी आणि कधीपर्यंत. हा एवढा सगळा भूभाग आम्ही वाळवीसारखा पोखरून खाल्लाय. पृथ्वीच्या पोटामध्ये हात घालून आम्ही तिची आतडी बाहेर काढतोय. आतडी इथं एकदा जा, उभे राहा आणि बघा की आपण निसर्गाला कसं तोडतोय, कसं आपण त्याला उद्ध्वस्त करतोय. हे कोणासाठी, दुसऱ्यासाठी नाही आहे, हे सामान्य जनतेसाठीच आहे. सामान्य जनतेसाठी, त्याच्या विकासासाठी उभा केलेला हा धंदा आहे. हा महाराष्ट्रातील KGF आहे, KGF. तुम्ही इथं गेलात की मग तुम्हाला समजेल की निसर्गानं आपल्याला काय दिलं होतं आणि आपण त्याचं काय करून ठेवलंय. हे डोंगर आता पुन्हा निर्माण नाही होणार. एखादं झाड कापलं, ते पुन्हा लावलं तर ते निदान उभं तरी होईल, पण हा डोंगर पुन्हा तयार होणार नाही. हजारो, लाखो, करोडो वर्ष निघून गेले हे तयार होण्यासाठी. विचार करा, ते आपण काही महिन्यांमध्ये बेचिराग नष्ट करून टाकतोय. इतकं खोदलं जातंय की तिथं खाली स्वच्छ, निवाळ, सुंदर पाणी लागतंय. पाणी इतकं खाली, इतक्या पोटामध्ये पृथ्वीच्या आम्ही हात घालतोय. इथं कितीतरी प्राणी बागडले असतील, इथं कितीतरी पक्षी खेळले असतील. हे जिथं चाललंय ना, नवी मुंबई, जिथं 3री मुंबई बनते नवी मुंबईच्या बाजूला, तिथे हा सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. हे तुम्ही हिरवं रान पाहताय, पाहायला किती सुंदर वाटतंय, किती छान वाटतंय. आणि तेच या खदानी पहा, हे खोदलेलं, हे जे काही माणसानं केलेलं घाणेरडं कृत्य आहे ना, ते एकदा पहा. मग तुम्हाला समजेल की काय फरक आहे. जे देवानं आपल्याला दिलंय आणि जे आपण देवाला परत करतोय, त्यातली दरी तुम्हाला एकदा समजली ना, की मग तुम्ही माणूस म्हणून जगायला तयार झालात.
तिकडे नाशिकमध्ये काहीतरी कुंभमेळ्याला झाडं तोडली 20-25. तिथले हरामखोर राजकारणाचे पर्यावरणप्रेमी जागे झाले. पण या अशा जमिनी, अशा डोंगर, अशी कितीतरी पृथ्वीच्या भागांना उद्ध्वस्त केलं जातंय, तेव्हा हे हरामखोर पर्यावरणप्रेमी राजकीय लोकांनी पोसलेले बाहेर पडत नाहीत. याचं मला वाईट वाटतं. ती झाडं पुन्हा उभी करू शकतो, निश्चित करू शकतो, पण याचं काय? हे ओरबाडलेलं हे पुन्हा कसं उभं कराल तुम्ही? इथली प्राणी, इथली जंगलं हे पुन्हा उभं होणार नाही. हजारो शेकडो वर्ष गेली हे सगळं तयार व्हायला, आणि याची आम्ही अवस्था काय केली? ही अशी बेचिराग करून टाकलंय. इथून निर्माण होणारी जी काही क्रश आहे, जो काही वाळूचा साठा असेल, खडीचा साठा असेल, त्यातून रस्ते बनतायत, त्यातून इमारती बनतायत, त्यातून पूल बनतायत. हे चाललंय कोणासाठी? सामान्य लोकांसाठीच. आम्ही रस्त्यात खड्डा पडला, परत हे बनवतायत. एखादा पूल पाहिजे, परत हे बनवतायत. ते त्याच्यासाठी लागणारं सामान हे इथून असं खोदून न्यायचं. काय आम्ही करतोय? एकदा जरा आम्ही गोष्टीचा विचार करतोय का? नाही करत. का? कारण आम्हाला याच्याशी काही घेणं देणं नाहीये. आम्हाला फक्त टॅक्स देतोय म्हणजे मोठी धनदौलतच देऊन टाकतोय असे आम्ही आरेरावकी करतो, आणि मग म्हणतो आम्हाला इथं ब्रिज का नाही दिला, आम्हाला इथं रस्ता का नाही दिला, आम्हाला इथं इमारती का नाही दिल्या. अरे पण ते बनण्यासाठी, ते बनवण्यासाठी निसर्गाला असं ओरबाडलं जातं. का नाही आम्ही साध्या कौलारू घरांमध्ये राहू शकत? का नाही आम्ही आमची जीवन पद्धती साधी करू शकत? अरे दाखवून दाखवून कोणाला दाखवायचंय? काय कमवायचंय? काय घेऊन जायचंय? हा निसर्गच शाश्वत आहे, तो कधीही कुठे जाणार नाही. पण माणूस इतक्या घाणेरड्या थराला गेलाय की तो निसर्गाला अशा मशिनी लावून ओरबाडून खातोय. विचार करा, सरकार चुकीचं आहे की आपण चुकीचे आहोत? या प्रश्नाला जेव्हा तुम्ही व्यवस्थितपणे शोधाल, त्याचं उत्तर शोधाल, तेव्हा तुम्हाला समजेल की या पृथ्वीला पाडलेली ही भोकं, तिच्या पोटाला पाडलेले असे खळगे तिला किती वेदना देत असतील. एकदा विचार करा. मी जेव्हा इथं गेलो, माझ्या डोळ्यामध्ये आपसुकच पाणी आलं. कारण हे जे खोदलंय इतकं भयंकर पद्धतीनं खोदलंय, आणि महाराष्ट्रात नव्हे, देशभरामध्ये नव्हे, जगभरामध्ये पृथ्वीला अशी कितीतरी दळी पाडलेत, जी दळी भरून निघणं अशक्यच. बघा, माणसानं बनवलेल्या मशिनी, माणसानं सगळं माणसासाठी तयार केलं, पण ज्या माणसाला जी पृथ्वी हवा निर्माण करून देते, अन्न निर्माण करून देते, पाणी निर्माण करून देते, त्या पृथ्वीचा आम्ही कधी विचारच केला नाही. तिचं आम्ही काय केलं? तिला अशी विधवा करून टाकली. तिच्या अंगा खांद्यांवरती खेळणारे प्राणी, तिच्या भूगर्भातून निघणारा खनिज साठा, तिच्या भूगर्भातून मुळ्या घेऊन उभी राहिलेली झाडं आज अशी धूळ खात पडल्यात, बेचिराग पडल्यात. हे पाहून मन अगदी सुन्न होऊन जातं. हा विकास नाहीये, हे शाश्वत जीवन नाहीये, हे फक्त आणि फक्त काही काळापुरतं केलेली घाणेरडी प्रगती आहे, जी प्रगती तिला कोणतीच किंमत नाही या पृथ्वीच्या नजरेमध्ये. शाश्वत जीवन काय असतं, जे आपल्या फार फार जुन्या आदिवासी लोकांनी, पूर्वजांनी आपल्याला शिकवून दिलं. प्रगती होते, निश्चित केली पाहिजे, पण एवढेही नको की असं काहीतरी पाहायला मिळेल.